जालन्यात व्यापारी दहशतीखाली जुना MIDC परिसरात व्यापारी श्रीकांत त्रिवेदी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी करणाऱ्यांनी त्याचे हातपाय तोडले व त्यांना बेदम मारहाण करून पसार झाले होते। अद्याप एकही आरोपीवर गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्या आरोपीला अटक झालेली नसून व्यापाऱ्याकडून आरोपींना पकडून अटक करण्याची मागणी होत आहे। माझ्या कंपनीमध्ये बसलेला असताना शिवराज भुरेवाल आणि हे दोन लोक माझ्या कंपनीमध्ये आले। मला सारखी हे लोक खंडणीची मागणी करायचे। मी त्या दिवशी माझ्या कंपनीमध्ये बसला असताना ते दोघं आले। आल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली। नंतर माझ्याकडे आता रक्कम नाहीये तर त्यांनी माझ्या डोक्याला शिवराज भुरेवाल यांनी माझ्या डोक्यावर रिव्हॉल्वर लावला आणि त्यांचे बाहेर उभे असलेले दोन साथीदारांना बोलवून घेतलं आणि ऑफिस माझा लॉक करून घेतला आतमधून। आणि ऑफिस लॉक केल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ धारीवाल, मयूर मेघावाले आणि ते तिसऱ्याचं नाव मला माहीत नाही आहे आणि त्याचा पत्ता पण नाही माहीत मला, त्या तिघांनी मला मारायला सुरुवात केली। त्यांची बेदम मारहाण मला सहन करावी लागली कारण की माझ्या डोक्यावर रिव्हॉल्वर लावलेलं होतं त्याच्यामुळं, नाहीतर मी आरडाओरडा पण नाही करू शकलो त्याच्यामुळं। हे सगळं प्रकरण माझा वॉचमॅन बाहेरून एकदा बघितलं वॉचमॅननी आणि माझा वॉचमॅन बाहेर पडून गेला आणि गेले आणि काही 10 मिनिटाचा हा प्रकरण चालत असताना त्याच्यात त्यांनी मला भरपूर मारलं आणि मारल्यानंतर म्हणजे जेव्हा मी खाली पडलो मला अशक्तपणा आला आणि मी खाली पडलो। माझा DVR सुद्धा घेऊन गेले साहेब आणि DVR माझा फोडून म्हणजे तिथून काढून घेतला आणि माझ्या डोक्यावर जबर मारहाण झाली होती। त्याच्यामुळं मला ते काही सुधरत नव्हतं। मी फक्त एवढं बघितलं की त्यांनी माझा DVR काढला आणि गेला की जर का तू काही ॲक्शन घेतली किंवा काही केलं तर आम्ही तुला व तुझ्या परिवाराला जीव मारून टाकू आणि असं म्हणून ते माझ्यावर 2 तारखेला हल्ला झाला होता पण मी बोलायच्या परिस्थितीत नव्हतो। माझी बायको आणि माझे वडील हे सदर बाजारला गेला असता तिथे साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बोलण्यानुसार आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही, आम्हाला फिर्यादी म्हणजे जखमी जो आहे त्याचं स्टेटमेंट लागेल। पण मी बोलायच्या परिस्थितीत तेव्हा बिलकुल पण नव्हतो कारण की माझ्यावर ICU मध्ये उपचार सुरू होता आणि उपचार सुरू होता त्याच्यामुळं माझ्यावर भरपूर ऑपरेशन झालेत। माझ्या झाला होता डोक्यात जबर मारहाण होती त्याच्यामुळं मी बोलायच्या परिस्थितीत नव्हतो साहेब। आणि मी 8 तारखेला माझ्या हिशोबाने मी 8 तारखेला मी म्हणजे बोलायच्या कंडिशनमध्ये आलो। मी साहेबांना फोन केलं माझ्या वडिलांनी की तुम्ही साहेब लोक आलेत आणि साहेब लोक आल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी 9 तारखेला माझा नोंद घेऊन त्यांनी 9 तारखेला FIR दाखल केली। साहेब आतापर्यंत एक पण आरोपी पकडला गेला नाही। कमीत कमी 8 दिवस झाले एक पण आरोपी पकडला गेलेला नाही आणि काही पण केसमध्ये काहीच प्रोग्रेस नाहीये। आता माझी मागणी हीच आहे की आरोपी धरले गेले पाहिजे आणि त्यांच्यावर कळत नाही की कोणी याच्यात लक्ष घालायला तयार आहे म्हणून। आणि माझे वडील, मी आणि माझी बायको आणि माझे 2 लेकरं आहेत, आम्हाला जीव मारून टाकतील ते लोक। हे लोक कधी ॲक्शन घेणारे मला हे समजायला नाही।